महादेवांचा कृपा आशीर्वाद लाभला असंच मला आजच्या पूजेतून वाटलं. कसं ते पुढे मी सांगणारच आहे. आजचा व्हिडिओ हा सोमवारचा आहे, दुसरा श्रावणी सोमवार. पहाटेचं वातावरण खूप सुंदर होतं. सकाळी 5:30लाच माझा दिवस सुरू होतो. मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतरच मी छान अशी देवपूजा शांत आणि सुंदर वातावरणात करत असते. आजची पूजा म्हणजे महादेवांचा कृपा आशीर्वाद. खरंच सांगते, मी यापूर्वी कधी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली नव्हती, पण परंतु मागच्या गुरुवारीच माझ्या मनात आलं का दरवर्षी आपण रुद्राभिषेकच करतो 4 सोमवारी, तर ह्यावर्षी मला पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आहे. असंच माझ्या मनात आलं आणि सगळ्या गोष्टी एकत्रित घडत गेल्या. पार्थिव शिवलिंग पूजनाच्या लागणारी सर्व सामग्री आपोआपच एकत्रित होत गेली आणि खरंच माझं भाग्य म्हणून शिवपुराणसुद्धा याच महिन्यात माझ्या घरात आलं. आणि शिवपुराण मी उघडून पाहत होते असं सर्व, तर मला तिथे लगेच पार्थिव शिवलिंगाचा महिमा, पार्थिव शिवलिंगाचे पूजन कसे करायचे, सर्व माहिती मला एक दिवस आधीच त्या ग्रंथात सापडली. म्हणजे मी घरी ग्रंथ आला आणि मी फक्त उघडून पाहत होते का बाबा काय वाचनापूर्वी आपण बघतो तसं, आणि ग्रंथ उघडला आणि उघडता क्षणी हे पार्थिव शिवलिंगाचंच मला त्या पूजनाची माहिती वगैरे महात्म्य वगैरे सर्व आलं. म्हटलं का नाही, ह्या महादेवांनीच संकेत दिले का ह्या सोमवारी पार्थिव शिवलिंगाचं पूजन झालं पाहिजे. म्हणूनच मी आज जे पूजा मांडणी केली पार्थिव शिवलिंगाची तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी तेही तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवेत आणि महादेवांच्या सेवेत रममाण राहा. आज सकाळी सर्व देवघर स्वच्छ करून घेतले. देव पण उजळवायचे होते म्हणून उजळवून घेतले. देव उजळवतानाच म्हणजे देवांना स्नान घालताना, म्हणजे रोजच काय आपण अशा प्रकारे स्नान घालत नाही, पाण्यानेच घालतो, परंतु विशिष्ट प्रसंगी अशा प्रकारे स्नान घालावं. मी दही लिंबू घेते इथे आणि त्याच्यात चंदन पावडर टाकून देवांना लावून घेते. त्यानंतर 5 मिनिटात देव स्वच्छ करून घेते. आणि देव स्वच्छ करताना हा रिठा आहे, तो मी 3-4 रिठे असे ते गरम पाण्यात भिजत ठेवलेले, पण ते मऊ झाल्यावर त्यांचा छान असा फेस तयार होतो आणि मग ते देव स्वच्छ करायला चांगलं पडतं. कारण की दही वगैरे लावून ठेवल्यावर जरा तेलकट थर असा देवांच्या मूर्तीवर राहतो, म्हणून मग साबणाचं पाणी लावण्यापेक्षा रिठ्याचं पाणी लावलेलं अतिउत्तम. मग मी ते रिठ्याच्या पाण्याने पुन्हा देव स्वच्छ करून घेते आणि मग पुन्हा पाण्याने देव स्वच्छ करून घ्यायचे. आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारे देव उजळवले तर देव खरंच छान असे स्वच्छ दिसतात नेहमीच. नाही आपल्याला आठवड्यातून एकदा जमलं तर 15 दिवसातून म्हणजे पौर्णिमा अमावस्येला तुम्ही नक्कीच अशा प्रकारे देव स्वच्छ करू शकता. आज श्रावणातला दुसरा सोमवार होता आणि अजून एक त्याच्यात खास होतं की मी आज पहिल्यांदा पार्थिव शिवलिंगाची पूजा करणार होते, म्हणून सगळं कसं व्यवस्थित आणि परफेक्ट व्हायला पाहिजे असं माझं मत होतं. मला सकाळी पहाटे नाहीतर मग सगळी कामं आवरून घरातली मुलं वगैरे शाळेत सोडल्यावर असं आपण घरात एकटे असू तेव्हाच असे छान पूजा करायला आवडते. कारण की तेव्हा एकटा मन असं शांत आणि परमेश्वराशी लवकर एकरूप होतो. आपण आणि आपला भगवंत दोघेच एकमेकांशी छान अशा गप्पा मारतो आणि खरंच दुसऱ्या कोणाजवळ मन हलकं करण्यापेक्षा देवाजवळ मन हलकं केलेलं कधीही उत्तम. न सांगता हे आपल्या परमेश्वराला आपल्या मनातलं सर्व कळत असतं. पण किती करतो, काय करतो, कसं करतो याच्यापेक्षा आपण किती मनापासून करतो आणि किती भक्तिभावाने आणि शुद्ध अंतकरणाने करतो याला अधिक महत्त्व आहे. म्हणूनच नेहमीच भक्ती करताना शुद्ध अंतकरण ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा. मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा कुठल्याही आसक्तीचा विषय ठेवू नका. मनुष्य प्राणी आहे आपण, कधीतरी आपल्याला राग येतो, द्वेष वाटतो, एखाद्याविषयी वाईट विचार येतो. तो येणं पण साहजिकच आहे, पण त्या विचारांवर विजय प्राप्त करणं म्हणजेच अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजेच नुसती देवपूजा का तर नाही, अध्यात्म म्हणजे आपल्या विचारात, आचारात सकारात्मक बदल घडवणे म्हणजेच अध्यात्म आहे.
या आंतरिक अध्यात्माची वातावरण निर्मिती ही देवपूजेने होत असते. म्हणूनच साग्र संगीत अशी छान देवपूजाची झाली पाहिजे आणि त्यामुळे आपल्या मनाला हे सुद्धा शांत वाटतं आणि हे सर्व करत असताना आपल्या मनात कुठलाच वाईट विचार येत नाही आणि आपण कशाबद्दलही विचार करत नाही. फक्त आपले परमेश्वर आणि आपण. देवपूजा, नामस्मरण, पारायण करणे हे सर्व एक डिटॉक्ससारखं आहे. जसं आपण बॉडी डिटॉक्स करण्यासाठी वेगवेगळं डाएट फॉलो करतो किंवा कोणत्या प्रकारचे असे पेय पितो, त्याचप्रमाणे मनालाही वेळच्या वेळी डिटॉक्स करणं गरजेचं आहे आणि हे डिटॉक्स फक्त अध्यात्मातून होऊ शकतं. म्हणजेच नामस्मरण, वाचन, पारायण आणि रोजची अशी छान देवपूजा. परंतु या धकाधकीच्या जीवनात रोजच सर्वांनाच एवढा वेळ मिळतो असं नाही. परंतु जेव्हाही केव्हाही आपल्याला वेळ मिळतो त्याच्यातला थोडासा वेळ आपण आपल्या परमात्म्याला द्यायला पाहिजे. खरंच तुम्ही तुमच्या वेळातला थोडा वेळ त्याच्यासाठी द्या, तो नक्कीच तुम्हाला न मागता भरपूर काही देईल. मी तुमच्यासोबत हे जे काही शेअर करते हे अनुभवातून शेअर करते आणि हे सर्व विचार हे माझे विचार आहेत. फक्त मला चांगले वाटले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. याच्याशी कोणाचा मतभेदसुद्धा असू शकतो. प्रत्येकाच्या विचारसरणीचा विषय आहे. ज्याला आवडेल त्यांनी घ्यावं, नसेल आवडलं तर त्यांनी सोडून द्यावं. गप्पा मारता मारताच सर्व देव छान असे माझे उजळून झालेले आहेत आणि आज कुलदेवीच्या मंगळ कलशालाही छान मलवट भरून घेतलं आणि बघितलं ना कसा कोंब आलेला आहे. थोडा अजून मोठं झालं का मग छान जमिनीत लावायला घरी वगैरे मी ते देईल. अजून थोडं त्याला मोठं होऊ द्या. देव असे छान स्वच्छ केले का एवढे छान चमकतात आणि खरंच एक म्हणजे देवघर स्वच्छ केल्यानंतर घरात सुद्धा एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत असतं आणि घर आणि देवघर स्वच्छ असेल तर आपलं मन नेहमीच प्रसन्न राहतं. देवांना इथे छान अत्तर, गंध, छान फुलं वगैरे वाहून घ्यायची. म्हणजे पहिल्यांदा आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आणि नंतर जी विशेष पूजा आहे ती करायला घ्यायची. हे सर्व करत असताना खरंच वेळ लागतो. म्हणजे तुम्हाला दिसत असेल का हा 20 मिनिटाचा व्हिडिओ झाला. खरंच हा लॉंग झाला खूप व्हिडिओ, परंतु काय करणार, मला सगळ्या या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. रोज अशा प्रकारे देव स्वच्छ करायला नाही जमत, परंतु ज्या दिवशी आपण देव अशा प्रकारे स्वच्छ करतो त्या दिवशी आपल्या मनालासुद्धा वेगळाच आनंद प्राप्त झालेला असतो. म्हणजे रोज काय पाण्यानेच आपण देवांना स्नान घालतो, पण विशिष्ट प्रसंगी आपण नेहमी अशा प्रकारे देव उजळण्याचा प्रयत्न करा. कारण की आपण कसं विशिष्ट दिवशी म्हणजे काही सणांच्या दिवशी, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जसं तयार होतो छान, त्याचप्रमाणे देवांनाही काही प्रसंगी म्हणजे विशिष्ट पूजेच्या दिवशीही छान तयार करावं. सर्व तुम्हाला दिसत असेल काही मिनिटांचं आहे, परंतु या सर्व करायला मला 1.5 ते 2 तास लागले. इथे आपली छान अशी देवपूजा झालेली आहे. देवपूजा माझी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीही असंच करण्याचा प्रयत्न करा किंवा याहूनही छान करा. देवपूजा झाल्यानंतर मग आता पार्थिव शिवलिंग पूजनाची तयारी करायची होती, म्हणून सर्व सामग्री आधी मी एकत्रित करत असते, कारण की मग शोधाशोध नको आणि मध्येच पूजेतून उठायला नको. मग इथे सर्व आणलेले बेलपत्र एकत्रित करत होते, कारण की मी घरून पण आणलेले आणि आता बाजारातून पण आणलेले. कारण शिव अष्टोत्तर नामावली म्हणून म्हणजे शिवाची 108 नावं म्हणून महादेवांना मी बेलपत्र अर्पण करत असते. म्हणजे ते जो रुद्राभिषेक असतो त्यावेळेस मी तसंच करते आणि आजही मी पार्थिव शिवलिंगावरही तशाच प्रकारे बेलपत्र अर्पण करणार होते.
कधीही बाजारातून वगैरे आणल्यानंतर शिवलिंग आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. उंबरठा आधीच देवपूजेच्या आधीच मी स्वच्छ केलेला, तो सुकत होता तोपर्यंत सर्व देवपूजा झालेली. उंबरठा पूजनाचं सर्व साहित्य मी एकत्रितच घेऊन जाते आणि मग तिथेच लेपन वगैरे आणि पूजन एकत्र करून घेते. इथे उंबरठा पूजन झालेलं आहे, म्हणजे हळदीचं लेपन आणि उंबरठ्याचं पूजन, धूप दिवा वगैरे सर्व लावून झालेलं. त्यानंतर गॅसची पूजा आणि गॅस ओट्याची पूजा करून घेतली. आणि खरंच सांगते, तुम्ही जेव्हा अशा प्रकारे उंबरठा पूजन करता तेव्हा तुमचा मुख्य प्रवेशद्वार खूपच सुंदर दिसतो आणि घरात सुद्धा येताना आपल्याला पॉझिटिव्ह वाटत असतं. आणि ज्या व्यक्ती आपल्या घरात येत असतात त्यांनासुद्धा एंटर करताना खूप छान वाटतं. हा घराचा मुख्य प्रवेशद्वार आणि उंबरठा जितका सुंदर असतो त्या घरात लक्ष्मीलाही येण्याची इच्छा होत असते. म्हणूनच आपला मुख्य द्वार नेहमीच स्वच्छ आणि सुशोभित असावा. सर्व झाल्यानंतर मग आता पूजेची सर्व साहित्य एकत्रित करायला घेतले. एकत्रित केल्याने मला ते बरं पडतं पूजेसाठी. तुम्हालाही कसं वाटतं बघा. इथे आधी समयामध्ये वाती वगैरे भरून घेतल्या आणि समई किंवा दिव्यात तुम्ही जेव्हा केव्हा वात लावत असाल तर ती जोडवात लावावी. जोडवात का तर शिवशक्तीचं प्रतीक म्हणून जोडवात लावावी. तर इथे सर्व आपल्या पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाच्या अभिषेकाची सामग्री एकत्रित केलेली आहे. पंचामृत साहित्य, चंदन, धूप, दीप, भस्म आणि स्वच्छ अशी माती, बेलपत्र, फूल सर्व मी एकत्रित करून घेतलं. आणि मग आपल्या आता पूजनाला सुरुवात करायची. पूजा मांडणी ज्या ठिकाणी करतो ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची. तुम्ही लादी पुसताना त्यामध्ये गोमूत्र वगैरे टाकू शकता किंवा नंतर असं थोडंसं शिंपडलं आणि मग पुसून घेतलं तरी चालेल, जसं आपल्याला योग्य वाटतं त्याप्रमाणे. ही सर्व पूजा मांडणी करत असताना आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा नक्कीच जाप करायचा आहे. काही कुठला मंत्रस्तोत्र येत नसेल आपल्याला तर आपण फक्त साधं आणि सोपं ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करू शकता. तुम्ही मृत्युंजय मंत्राचा सुद्धा जाप करू शकता, जसं तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे. इथे मी पाट ठेवलं, पाटावर पांढरं वस्त्र करून घेतलं आणि सर्व अशी मांडणी करून घेतली. आणि नंतर आपल्या पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाच्या तयारीला सुरुवात केली. पार्थिव शिवलिंग म्हणजेच काय तर मातीचं शिवलिंग. इथे मी स्वच्छ अशी माती घेतलेली, म्हणजे माती आणून ती स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर या मातीमध्ये आपण दही, दूध, तूप, साखर, गंगाजल असेल तर गंगाजल म्हणजे पंचामृत आणि गंगाजल घालून भस्म टाकून आणि पाण्याच्या साहाय्याने माती छान अशी मळून घ्यायची आणि या मातीपासूनच पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे. तर हे शिवलिंगाची स्थापना करताना प्रथम समई प्रज्वलित करून घेतली, गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. मी मूर्तीची स्थापना केली तर तुम्ही सुपारी रूपी गणपती देवाचं स्थापना करू शकता. माझ्याकडे मूर्ती होती म्हणून मी मूर्तीची स्थापना केली. कोणतीही पूजेची सुरुवात काय कोणत्याही कार्याची सुरुवात ही आपण गणपती पूजनापासूनच करतो, कारण की गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय स्थान आहे. तर इथे प्रथम मी गणपती पूजन, दीपपूजन करून घेतलं. गणपती बाप्पाला कापसाचं वस्त्र, जानवं अर्पण केलं, अगरबत्ती धूपाने ओवाळून घेतला आणि मग आपल्या पूजनाला सुरुवात केली. तर पार्थिव शिवलिंगाची स्थापना करताना पहिल्यांदा एक बेलपत्र घ्यायचं. बेलपत्राला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या. त्यावर आपण जो मातीचा गोळा केलेला आहे तो ठेवायचा आणि मग शिवलिंग बनवायला प्रारंभ करायचा. मी ही सर्व पार्थिव शिवलिंगाची पूजा मांडणी आणि पूजन हे शिवमहापुराणाप्रमाणे केलेले आहे. शिवमहापुराणात पार्थिव शिवलिंगाबाबत सर्व माहिती आहे. तुम्हालाही वाचायचं असेल तर तुम्ही शिवमहापुराण नक्की वाचू शकता आणि त्याच्यातले माहिती पाहून असं पार्थिव शिवलिंग पूजन करू शकता. श्री शिवमहापुराणात सांगितलं आहे की जेव्हा आपण या शिवलिंगाची माती आणतो तेव्हा त्या मातीला इराय नमः म्हणून माती आणायची असते. म्हणजेच काय तर शिवलिंग बनवण्यासाठी जी आपण माती आणतो ती माती आणताना या मंत्राचं नामस्मरण करायचं ओम इराय नमः. तसेच महेश्वराय नमः हा मंत्र म्हणून आपण शिवलिंग बनवायला सुरुवात करायची. ओम शंभवे नमः म्हणून प्रतिष्ठापना करावी. ओम शूळपाणवे नमः याने महादेवांचं आवाहन करायचं. म्हणजेच महादेवांना आवाहन करताना ओम शूळपाणवे नमः असं म्हणावं.
ओम पिनाक धृष नमा या मंत्राचं उच्चारण करून महादेवांना पंचामृताने, जलाने, दुधाने अभिषेक करून स्नान घालायचं। स्नान झाल्यानंतर जो काही आपण पूजा मांडणी करतो तेव्हा ती पूजा मांडणी म्हणजे जी काय आपण पूजा करणार आहोत तेव्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जाप करायचा असतो। सर्व पूजन झाल्यानंतर महादेवाची क्षमा मागावी। जर आपल्या पूजेत काही चूक राहिली असेल, कमी राहिली असेल, काहीतरी कमतरता जाणवत असेल, त्यासाठी हे महादेवा तुम्ही मला क्षमा करावी, यासाठी ओम पशुपतये नमः म्हणून क्षमा याचना करावी। आणि सर्वात शेवटी विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणावा, तर विसर्जन करताना ओम महादेवाय नमः या मंत्राचा उच्चारण करावे। इथे आपल्याला स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत सर्व मंत्र सांगितलेले आहेत। आणि हे पार्थिव शिवलिंगाचे पूजन करण्याआधी आपल्याला भस्माचा त्रिपुंड लावायचा आहे आपल्या अंगाला आणि आपल्या कपाळाला। त्याचबरोबर रुद्राक्षही धारण करायचं असतं। माझ्याकडे रुद्राक्षाची एकच माळ होती, ती मी शिवलिंगाला अर्पण करणार होते, म्हणून मी काही रुद्राक्ष धारण नव्हतं केलं, फक्त रुद्राक्षाचं स्मरण केलं होतं। तुम्ही त्या प्रकारे करू शकता। फक्त जे आपल्या पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला भस्म लावणं गरजेचं आहे। भस्माचा त्रिपुंड कपाळाला आणि अंगाला लावावा। त्यानंतर मी आधी जे मंत्र सांगितले त्याप्रमाणे मंत्र म्हणून पूजेला सुरुवात करावी। इथे मी पंचामृताने, दुधाने आणि पाण्याने महादेवांना अभिषेक करत आहे आणि हा अभिषेक ओम पिनाक धृष नमा या मंत्राच्या उच्चाराने स्नान घालत आहे, अभिषेक करत आहे। मी तर ह्या शिवलिंगाची पूजा प्रथमच केली, परंतु प्रथमच पूजा एवढ्या छान प्रकारे झाली, म्हणजे सर्व मंत्र उच्चारण करून आणि यथाविधी झाली, याबद्दल मला खरंच खूप छान वाटतं। अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर महादेवाला भस्माचा त्रिपुंड काढून घ्यावा। त्यानंतर महादेवाला पांढरं फूल अर्पण करावं। धोत्र्याचं फळ, बेलाचं फळ असेल तर बेळाचं फळ, धोत्र्याचं फूल असेल तर धोत्र्याचं फूल पण अर्पण करायचं। मला इथे धोत्र्याचं फक्त फळच मिळालं, फूल आणि बेळाचं फळ काही मिळालं नव्हतं, तरी महादेवांची क्षमा याचना मागून महादेवांना ते अर्पण करून घेतलं। आणि त्यानंतर जानवं अर्पण केलं, कापसाचं वस्त्र अर्पण केलं, धूप दीप अगरबत्ती दाखवून घेतली। आणि त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली आहे, म्हणजेच शिवाची जी 108 नावं आहेत ते म्हणून महादेवांना मी बेलपत्र अर्पण करण्यास सुरुवात केली। म्हणजे प्रत्येक एक बेलपत्र अर्पण करताना आपल्याला भगवान महादेवांचं नाव घ्यायचं आहे। म्हणजे जी भगवान महादेवांची 108 नावं आहेत ती 108 नावं आपल्याला प्रत्येक बेलपत्रासोबत घ्यायची आहेत। जर तुमच्याकडे 108 बेलपत्र नसतील तर तुम्ही एकच बेलपत्र 108 वेळासुद्धा वाहू शकता। म्हणजे ओम शंभवे नमः म्हणून शिवलिंगाला स्पर्श करायचा, त्यानंतर पुन्हा ते काढून घ्यायचं, पुन्हा ओम नमः शिवाय म्हणून पुन्हा ते अर्पण करायचं। म्हणजे असे 108 नावं घेऊन तुम्ही एकच बेलपत्र 108 वेळाही वाहू शकता। परंतु 108 बेलपत्र वाहण्यात पण खूप छान अनुभव येतो आणि माझ्याकडे उपलब्ध होती, म्हणून मग मी 108 बेलपत्र अर्पण केली। ही सर्व बेलपत्र अर्पण केल्यानंतर एकावर एक म्हणजे रास तयार होते, म्हणून ती पडू नये म्हणून मी अशी सर्व ताटात पसरवून घेतले। आणि मग त्यानंतर महादेवांना रुद्राक्षाची माळ अर्पण केली। पांढरा गजरा होता माझ्याकडे, तो हारासारखा बनवून मी महादेवांना अर्पण केला। त्यानंतर महादेवांची प्रार्थना केली, क्षमायाचना मागून घेतले आणि शिव निर्वाण मुद्रेने महादेवांना नमस्कार करून घेतला। आणि त्यांनी महादेवांनाचं नामस्मरण करून महादेवांना नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर क्षमा याचना करून घेतली का ह्या पूजेमध्ये काही कमी जास्त राहिले असेल तर मला माफ करा। माझी साधी भोळी सेवा तुम्ही मान्य करा। तुम्ही भोला साम सदाशिव आहात, माझे सर्व अपराध तुमच्या पोटात घ्या आणि माझी वेडीवाकडी सेवा मान्य करून घ्या, असं म्हणून त्यांची क्षमा याचना केली। आणि ओम पशुपते नमः या मंत्राचा
उच्चारण हा क्षमेसाठी केला. त्याचबरोबर आजची शिवामूठ होती तीळ. मग ती महादेवांना शिवामूठ अर्पण केली आणि ही शिवामूठ अर्पण करत असताना म्हणायचे, शिवा शिवा हे महादेवा, हे ईश्वरा, माझी शिवामूठ मान्य कर, माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर, माझ्या मुलाबाळांना पतीला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभू दे, असं म्हणून प्रार्थना करायची. महादेवांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचा. नैवेद्यात तुम्ही फळं, कोणतीही फळं ठेवू शकता. दूध साखरेचा, पंचामृताचा नैवेद्य महादेवांना दाखवायचा असतो या पूजेमध्ये. त्यानंतर कर्पूर आरती महादेवांना अतिशय प्रिय आहे. मग महादेवांची कर्पूर आरती करून घ्यायची. अशा प्रकारे आपली साधी आणि सोपी पार्थिव शिवलिंगाचे पूजन पूर्ण होत असते. श्री शिव महापुराणात प्रत्येक मनोकामनेसाठी किती आणि कोणत्या संख्येने हे पार्थिव शिवलिंगांचे पूजन करायचे याचीही माहिती दिलेली आहे. पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाचे महत्त्व असं आहे की प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या शिवलिंगांची पूजा केली जात असे. तसेच कलयुगात पार्थिव लिंग हे श्रेष्ठ मानलेलं आहे आणि पार्थिव शिवलिंगाच्या पूजेलाही अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे. जसं की सतयुगात रत्नांचे लिंग पूजले जात होतं, त्रेतायुगात सोन्याचं, द्वापारयुगात पाण्याचं आणि कलियुगात पार्थिव लिंग हे श्रेष्ठ लिंग मानलेलं आहे. पार्थिव शिवलिंग पूजणाऱ्या व्यक्तीला अनन्यसाधारण असं पुण्यफळ प्राप्त होतं आणि अंती ते रुद्रलोकी जात असतात. किती पार्थिव शिवलिंग केल्यावर कुठलं पुण्यफळ प्राप्त होतं हे सर्व शिव महापुराणात दिलेलं आहे. श्री शिव महापुराणाप्रमाणे पार्थिव शिवलिंग हे पूजनासाठी उत्तम शिवलिंग मानलेलं आहे. आणि खरंच सांगते, खरंच खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने या पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते आणि खरंच या एवढ्या साध्या सोप्या पूजेने आपल्याला खरंच अनन्यसाधारण असं फळ प्राप्त होत असतं. तुम्हीही अजूनपर्यंत पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं नसेल तर नक्की करा. श्रावणातील सोमवारी पार्थिव शिवलिंगाचे पूजन करणं उत्तम आणि श्रेष्ठ मानलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दर सोमवारी ही पार्थिव शिवलिंगाचं पूजन करू शकता. प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या शिवरात्रीला तुम्ही अशा पार्थिव शिवलिंगाचे पूजन करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही अशा पार्थिव शिवलिंगाचं पूजन नक्की करू शकता. संध्याकाळी पुन्हा पूर्ण नैवेद्य दाखवून घेतलं, आरती करून घेतली. त्यानंतर विसर्जन कसं करायचं तर विसर्जन दुसऱ्या दिवशी करायचं. या पूजेचं विसर्जन, शिवलिंगाचं विसर्जन दुसऱ्या दिवशी करायचे. दुसऱ्या दिवशी महादेवांना दिवा लावून घ्यायचा, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची, महादेवांची आरती करून घ्यायची आणि काहीतरी गोडाचं नैवेद्य आपण दाखवून घ्यायचं. म्हणजे तुम्ही काही गोड नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध साखरेचं नैवेद्य दाखवू शकता. तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.